नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता मी आहे बदामी बस स्टॉपला। तर आम्ही बदामी फिरायला आलो आहे, मी आणि विनीत आहे सोबत। तर आम्ही बदामी फिरणार आहे। बदामीला यायला आहे ना तुम्ही डायरेक्ट मुंबई, पुणे, सोलापूर या मार्गावरून ट्रेन येते डायरेक्ट बदामी स्टेशनला। तर तुम्ही डायरेक्ट ट्रेननी बदामीला स्टेशनला येऊ शकता। बदामी स्टेशनवरून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती सगळे स्पॉट्स आहेत। इथून रिक्षा वगैरे पण रेंटवरती भेटते, म्हणजे ते रिक्षावाले तुम्हाला पूर्ण बदामी फिरवतात। पण आम्ही आमचं ओननी फिरणार आहोत। आणि हां, आम्ही हम्पीला गेलेलो, ह्याच्या आधीचा हम्पीचा ब्लॉग आहे, तुम्ही तोही बघा। हम्पीवरून आम्ही डायरेक्ट बदामीला आलो आहे। आम्ही ही हायकिंग करत आलो आहे बदामीला। आमची कशी आलो आम्हालाच माहिती। रात्री तर एका काकांनी, म्हणजे अग्निकोंडी म्हणून एक गाव होतं, तिथे आलतो आम्ही रात्री। तर तिथे एका काकांनी त्यांची बस होती, तर त्यांनी त्यांच्या बसमध्ये झोपायला जागा दिली। तर आम्ही त्यांच्याच बसमध्ये काल रात्री स्टे केला। आणि सकाळी तिथूनच अग्निकोंडीमधूनच डायरेक्ट बस होती बदामीची, सकाळी 6:30ची। तर आम्ही डायरेक्ट त्याच बसनी मग इथे आलो आहे बदामी बस स्टॉपला। तर इथून आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि बदामी फिरायला घेऊ आता। आता आम्ही आलो अगस्त्या लेकला। इथल्या म्हणजे आम्हाला फ्रेश व्हायचं होतं, आंघोळ करायची होती। तर इथल्या काही लोकांनी सांगितलं की अगस्त्या लेकला जावा, तिथे आंघोळीला चांगली जागा आहे, लोक पोवायला वगैरे येतात तिथे। पण आम्ही आलो इथे, पण पाणी तसं खूप घाण आहे, तर इच्छा नाही होती आमची आत जायची। तर मग आम्ही फक्त हातपाय वगैरे धुवू आणि हातपाय धुवून रेडी होऊन निघू पुढे बदामी एक्सप्लोर करायला। फायनली अगस्त्या लेकमध्ये थोडा फ्रेश होऊन रेडी झालो आहे। मी ते स्विमिंग तर नाही केली, कारण की हे कसं साचलेलं पाणी आहे, म्हणजे लेक आहे हा, तर वाहतं पाणी नसल्यामुळे ना, आणि त्यात परत इथे लोक कपडे वगैरे पण धुतात, त्यामुळे पाणी पूर्ण हिरवं झालं आहे, घाण झालं आहे पाणी। तर पोहण्यासारखी तर बिलकुल जागा नाही आहे। इथल्या लोकल लोकांनी तर सांगितलं मला की पोहायला चांगलं आहे, इथे जाऊन तुम्ही आंघोळ करा, बट नाही आहे, इथे येऊन बघितलं मी, नाही आहे तसं। आणि हा बदामी आहे ना, थोडं असं आहे, म्हणजे क्लीन नाही आहे बदामी। जे टुरिस्ट प्लेस आहेत ना ते क्लीन आहेत, पण तिथून तुम्ही टुरिस्ट प्लेसमधून बाहेर येताल ना, तर तुम्हाला गाव लागणार, म्हणजे वस्ती लागणार। ती वस्ती बिलकुल साफसुथरी नाही आहे, आणि इथे डुक्कर वगैरे पण खूप आहेत। तर नाही आहे एवढा क्लीन जसं हम्पी होता ना। हम्पी जाम सुंदर आहे, म्हणजे साफसफाईच्या बाबतीमध्ये ना हम्पी खूप क्लीन आहे। तसं बदामी एवढं क्लीन नाही वाटलं मला, तरी अजून मी पूर्ण बघितलं नाही आहे बदामी। आत्ताचे मी स्टार्ट केलं आहे, म्हणजे डायरेक्ट बस डेपोला उतरलो, बदामी बस डेपोला उतरलो आणि तिथून डायरेक्ट इथे आलो आम्ही आंघोळीला। बट आंघोळ करण्यासारखं नाही वाटलं, मग आम्ही फक्त हातपाय धुतले आणि चेंज केलेत कपडे। आजचा माझा आउटफिट। आता आम्ही चाललो आहे बदामी कव टेम्पल्सला, इथे वरती आहेत। आणि इथे एक बघितलं मी की सगळी दगडं आहेत ना लाल कलरची आहेत पूर्ण, म्हणजे हा पूर्ण माउंटेन आहे ना लाल कलरच्या दगडांमध्ये। इथे मागची भिंत बनवली आहे, ती पण रेड कलरच्या दगडांमध्ये बनवलेली आहे तर सुंदर बघायला, काय सुंदर दिसतंय बघा। इथेच खाली पार्किंग आहे, तिथे तिकीट काउंटर आहे, तिकीट आहे मे बी वरती जाण्यासाठी। तिकीट काढून मग आम्ही जाऊ वरती। एंट्रन्स गेटच्याच बाजूला एक छोटंसं शॉप आहे, मागे बघू शकता तेवाला, हा तिथे आम्ही बॅगा ठेवल्या, त्या दुकानामध्ये बॅगा ठेवल्यात। आणि तिकीट काउंटरच्या बाहेर ना स्कॅनर लावलेले आहेत, तर जसं हा स्कॅनर लावलेले आहेत, तर तुम्ही ना त्या स्कॅनरनेच तिकीट पे करा। स्कॅनरवरती आहे ना 5 रुपये कमी आहेत, आणि असं ऑफलाईन काढताल तिकीट तर जास्त 5 रुपये घेतात। आणि गर्दी पण आहे तिकीट काउंटरला, तर स्कॅनरला लवकर तिकीट काढून पण होईल तुमचे। तर 9 वाजलेत आणि आम्ही 9च्या दरम्यान वरती चढायला चालू केलं आहे, पण गर्दी खूप आहे। मागे पार्किंगमध्ये बघू शकता तुम्ही, पार्किंग पूर्ण फुल झालं आहे आणि वरती जाम लोक आहेत। इथे ना टोटल 4 गुफा आहेत, तर आम्ही डायरेक्ट टॉपच्या जी 4थी गुफा आहे ना, 4थ्या गुफेमध्ये आलो आहे पहिले। तर आणि हां, इथे हम्पी आणि ह्याच्यामध्ये काय फरक बघितला माहिती आहे मी, हम्पीला आहेत ना दगडं रचून मंदिरं बनवलेली आहेत, पण इथे ना एकच मोठा दगड आहे जो लाल रंगाचा, पूर्ण बाहेरून बघताना पूर्ण दगड लाल रंगाचा डोंगर आहे। तो पूर्ण दगड आहे ना कोरून
हे गुफा बनवलेल्या आहेत. म्हणजे हे जे काय कर्विंग केलेलं आहे ना ते पूर्ण दगड कोरून कोरून बनवलेलं आहे. मागे पण बघू शकता किती सुंदर केलं आहे. हे बघा, हा एक दगड आहे, तो पूर्ण त्याच्यावरती शिल्पकार करून करून तो कोरला आहे. आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. विष्णू आणि वर अवतार. अयो, हे पण कसलं सुंदर दिसते. किती डिटेल मध्ये काम आहे यार, कसलं डिटेल मध्ये काम केलंय. मंदिराच्या आत सगळे वटवाघळ बसलेत. हा तिसरा केव आहे, तिसरी गुफा आहे. आज जाणार नाही मी, कारण की खूप सारे वटवाघळ आहेत आतमध्ये. सेकंड केव, इथे पण सेम आहे. केव 1 मध्ये आलो आहे मी. इथे आहे 18 हाताचा नटराज आहे. आणि आज जाताल तर इथे अर्धनारी नटेश्वर म्हणून नाव आहे यांचं. इथे नागराज आहे. आतमध्ये शिवलिंग आहे, आतमध्ये इथे नंदी आहे. आणि हे विष्णू आणि शंकराचा मिळून हा एक अवतार आहे असं ते सांगत होते. अशा ह्या 4 केव आहेत तिथे. तर जी केव 1 आहे ती शंकराला डेडिकेटेड आहे. केव 2 आणि केव 3 आहे ती विष्णूला डेडिकेटेड आहे. त्यामध्ये सगळे विष्णूच्या अवताराचे आहेत. आणि जी केव 4 आहे ती जैन टेम्पलला डेडिकेटेड आहे. तर अशा ह्या 4 केव आहे. तर तुम्ही, आणि इथे प्रत्येक केवच्या बाहेर आहे ना असा इतिहास लिहिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. आणि इथे गाईड पण भेटतात, तर तुम्ही गाईडही हायर करू शकता. गाईड पण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतात. आम्ही गाईड हायर नाही केला, पण असं ही बाहेरची जी हिस्ट्री लिहिली आहे ती वाचून थोडंफार आम्ही एक्सप्लेन केलं. प्रकारे आमचा हा पहिला स्पॉट बदामी केव्ज टेम्पल फिरून झाला. इथे 4 केव आहेत. हा वाला फिरून झाला. आता इथून आम्ही पुढे चाललो आहे सेकंड स्पॉटला. सेकंड स्पॉटचं नाव आहे अगस्त्या लेक आणि भूतनाथ टेम्पल. अगस्त्या लेक जिथे आम्ही सकाळी फ्रेश झालो तेच अगस्त्या लेक आहे. आणि तिथेच पुढे भूतनाथ टेम्पल आहे. तर तिथे चाललो आहे आम्ही आता. आणि तुम्ही जर का ती मराठी सिरीज आहे, विनीत काय नाव बोललो मी त्या मराठी सिरीजचं? शिलेदार. हा, द सिक्रेट्स ऑफ शिलेदार. ती सिरीज बघताल ना, त्या सिरीजमध्ये पण बदामी दाखवली आहे. ते भूतनाथ टेम्पल, परत त्याच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण त्या सिरीजमध्ये दाखवला आहे. ती सिरीज पण जाम भारी आहे, तुम्ही बघा एकदा, द सिक्रेट्स ऑफ शिलेदार. बदामीमध्ये मी 2 प्राणी जाम बघितले. एक तर माकडं आणि सेकंड डुक्कर खूप आहे तिथे. आणि माकडं पण खूप आहेत. डुक्कर तशी त्रास नाही देत, पण माकडं एक वेळेस त्रास देऊ शकतात जर का तुमच्या हातात काय खायला प्यायला दिसलं तर. डुक्कर हे मागेच किती डुक्कर आहेत. नाही, मोस्टली जिथे घाण आहे ना त्या एरियामध्ये सर्वात जास्त डुक्कर आहेत. काल रात्री आहे ना आम्ही अमीनगडमध्ये आहे ना एका काकांनी आहे ना त्यांच्या बसमध्ये, म्हणजे हिच हायकिंग करत येत होतो आम्ही, तर त्यांनी गाडी थांबवली त्यांची. तर ते काहीतरी आम्हाला 30 किलोमीटर त्यांच्या गाडीत घेऊन आले. आणि रात्री झोपायला पण त्यांनी जागा दिली. त्यांचीच बस आहे, तर त्यांनी त्यांच्या बसमध्ये झोपायला जागा दिली आम्हाला. आणि त्यांचा आत्ता फोन आला, ते आम्हाला बोललेले की सकाळी 6:30ला त्यांच्या अमीनगडमधून एक बस निघते. तर ते रात्री बोललेले की मी सोडायला येईल तुम्हाला, पण
सोडायला यायला बोललेले, पण त्यांनी काय सकाळी फोन नाही उचलला, झोपून गेले ते आणि फोन पण स्विच ऑफ होता त्यांचा. तर त्यांचा आत्ता जस्ट फोन आला होता. ते बोलले असे सॉरी वगैरे बोलत होते. मला अरे यार सॉरी काय बोलताय, एक तर तुम्ही एवढी जागा दिली आम्हाला राहायला, परत एवढे म्हणजे एवढे 30 किलोमीटर ते आम्हाला घेऊन आले एवढे गाडीमध्ये. त्यांना बोललो आहे मी की आता निघताना कॉल करेल तुम्हाला. आता सध्या आम्ही इथे फिरवतो म्हणून कॉलवरती बोलताना आला जास्त वेळ. आता निघताना त्यांना कॉल करेल मी. आज तशी पण आता वाजलेत 10 वाजलेत. आमची संध्याकाळची 4ची बदामीवरून ट्रेन आहे मुंबईसाठी. तोपर्यंत जेवढं बदामी फिरता येईल तेवढं आम्ही फिरून घेऊ. भूतनाथ टेम्पल आणि अगस्त्य लेक पोचलो आम्ही. भूतनाथ टेम्पलला तिकडे आता जाऊ इथून चालत भूतनाथ टेम्पलला. आतमध्ये बघू काय कसं काय ते बनवलं आहे. पण मस्त आहे, म्हणजे डोंगराच्याच किनारी आणि लेकच्या पण बाजूला असं मस्त बनवलं आहे मंदिर. सिनरी पण जाम भारी दिसतो आहे भूतनाथ टेम्पलचा. सकाळी जाम भारी दिसत होता सकाळी आम्ही आलतो तेव्हा, कारण की वरती आभाळ पण दिसत होतं. तर आभाळामुळे अजून त्याला म्हणजे लुकला अजून 4 चांद लग रहे थे लुक पे. पण आता आभाळ नाही आहे तर असं हे दिसतंय, फिकं फिकं दिसतंय ते. बट मस्त आहे. पण भूतनाथ टेम्पलच्या डायरेक्ट शेवटच्या पॉईंटला आलो आहे आम्ही. सगळं उलटं फिरतो आहे, म्हणजे पहिले शेवटच्या पॉईंटला जातो आहे, मग तिथून पुढे पुढे फिरत येतो आहे. काल पण आम्ही तेच करत होतो. म्हणजे व्लॉग बनवायला कसं इझी पडतं, म्हणजे आधीच पूर्ण आधी बघून घेतलं आतून, तर मग रिटर्न येताना मग समजतं की काय बोलायचं आहे काय नाही ते. तर इथे शेवटच्या पॉईंटला एक इथे गुफा आहे, काय आतमध्ये माहीत नाही, बट इथे काय लिहिलेलं पण नाही आजूबाजूला. इथे काहीतरी कार्विंग केली आहे. इथे विष्णूची मूर्ती आहे, पद्मनाभन स्वामींची. आणि इथे मे बी ब्रह्मा विष्णू महेश असे 3 आहेत. हे पण काही डिटेलमध्ये केलंय बघा. तर हे आहे भूतनाथ टेम्पल. भूतनाथ टेम्पल शंकराचं मंदिर आहे आतमध्ये. आणि ही जागा जाम सुंदर आहे. इथे फोटो काढायला फेमस आहे ही जागा, म्हणजे फोटोशूटसाठी. तिथे पण मागे जाताल ना तुम्ही, ती माणसं दिसतात, तिथून पण पुढे मंदिर आहे. फोटोशूटसाठी खूप चांगलं आहे ही जागा. आणि पूर्ण लाल लाल असा तांबडी कलरचा दगड आहे पूर्ण. मागे पण डोंगर आहे, म्हणजे असं इथे समोर लेक आहे, मागे डोंगर, आणि इथे हे भूतनाथ टेम्पल असं बनवलेलं आहे. जाम सुंदर मंदिर आहे. हे पण बघा, म्हणजे हे तर मेनच आहे. इथे बदामीमध्ये येत आहे तर हे बघणं मेनच आहे. आता हे भूतनाथ टेम्पल बघून झाल्यानंतर आम्ही बदामी फोर्टकडे जाणार आहे, बदामी फोर्ट बघायला. आणि इथलं आम्ही काय करतोय माहिती आहे, आम्ही ChatGPT मारला, कारण की आम्ही इथे आलो काहीतरी सकाळी सकाळी कितीला 6ला निघालो आम्ही तिकडून. इथे 9 वाजता काहीतरी उतरलो आम्ही. तर आम्ही ChatGPT मारलं की 10 वाजल्यापासून ते माझी ट्रेन 4ची आहे. तर मी ChatGPT मारलं की 10 ते 3 पर्यंत मला अशी आयटनरी बनवून दे. तर ChatGPTने प्रॉपर आयटनरी बनवून दिली आहे. तुम्हाला पण मी हेच सजेस्ट करेल की अशी आयटनरी बनवून घ्या. मी जिकडे पण फिरतो ना तर मोस्टली ChatGPT आणि गुगल मॅपच वापरतो, ते सर्वात जास्त बेटर पडतात. आणि तुम्हाला गुगल मॅपमध्ये ना लोकल ट्रान्सपोर्टचं पण हे दिसतं, म्हणजे तुम्हाला जर का गाडी नसेल, लोकल ट्रान्सपोर्टने जात असाल तर तू गुगल मॅपला तुम्ही डेस्टिनेशनमध्ये क्लिक केल्यानंतर आहे ना तिथे लोकल ट्रान्सपोर्टचा पण ऑप्शन येतो. तर ते तुम्हाला बस नंबर वगैरे पण दाखवतं, तर तुम्ही ते पण करून फिरू शकता. मी लास्ट टाइम बँगलोरला गेलो तो बँगलोर पूर्ण त्यानेच फिरलो आहे मी. कर्नाटकात यायचं आणि नारळ पाणी प्यायचं नाही असं होऊच शकत नाही. जाम भारी आहे. 50 रुपयाचाच नारळ आहे हा. आणि आहे बघा केवढा. ह्याच्यामध्ये पाणी प्लस मलाई पण आहे, आणि पाणी पण जाम गोड आहे. मलाई बघा केवढी आहे नारळात.
मी आहे ना बदामी फोर्टकडे जात होतो, तर आहे ना थोडा आमचा रस्ता चुकला आधी तर, आणि मग नंतर करेक्ट रस्त्यावरती चाललो तर मग तो आणि एकदा दुपारची वेळ होती आणि ऊन पण खूप जास्त होतं आणि बदामी फोर्ट आहे पण थोडासा उंच जास्त पण नाही, ऊन पण जास्त होतं. तर आमची इच्छा नव्हती वरती जायची आणि तिथे एक गाईड पण बोलला की वरती काय एवढं आहे नाही बघण्यासारखं. तर आम्ही गुगलला पण सर्च केलं तर इतकं काय वाटलं नाही बघण्यासारखं. तर बदामीमध्ये फक्त हे 4च पॉईंट्स आहेत तुम्हाला बघण्यासारखे. एक तर ते 4 गुफा जे स्टार्टिंगला गेल्या आपण त्यानंतर हे जे शिव मंदिर आणि म्युझियम एक आहे आणि मग बदामी फोर्ट एक आहे. हे 4च पॉईंट आहेत फिरण्यासारखे बदामीमध्ये. आम्ही म्युझियम आणि ते बदामी फोर्ट नाही केला, आम्ही फक्त भूतनाथ टेम्पल आणि ते 4 गुफा 4 केव केल्या त्या फक्त. आणि इथे पण एक मागे एक मंदिर आहे, तो पण एक मंदिर केला. फक्त हे 3 पॉईंट केले आम्ही. आणि नंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलो, मार्केटमध्ये जाऊन थोडंसं फिरलो, मार्केटमध्ये जेवण बिवण झालं आणि मग परत आम्ही भूतनाथ टेम्पलमध्ये येऊन थांबलो कारण की आमची ट्रेन आहे 4 वाजताची आणि आत्ताशी वाजले तर 12:30-1 वाजला आत्ता. तर खूप टाईम आहे. इथून स्टेशनला यायला, स्टेशन काहीतरी 4-5 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे इथून. तर मग आम्ही बोललो इथेच थोडं रेस्ट करू आणि इथे रेस्ट करून मग नंतर जाऊ स्टेशनला. मग आम्ही इथेच भूतनाथ टेम्पलमध्येच थांबलो 2 तास, इथेच थोडा टाईमपास करू कारण की इथली वाईब चांगली आहे, थंडा वारा येतो. पूर्ण बदामी फिरून आता आम्ही परत बदामी बसस्टॉपला आलो आहे कारण की आमची 4:30ची ट्रेन आहे बदामी रेल्वे स्टेशनवरून. तर मग आम्ही परत आता इथून बस पकडून रेल्वे स्टेशनला जाऊ आणि मग तिथून मुंबईला निघून जाऊ. आणि बदामीमध्ये आहे ना फक्त जे मी 4 पॉईंट फिरलो ते 4 पॉईंट नाही आहेत, अजून पण 2 स्पॉट आहेत, अय्योले आणि पट्टडोकल हे 2 पॉईंट पण आहेत, ते पण तुम्ही फिरू शकतात. हे बदामीपासून 15-16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जर का तुम्ही ऑटो रिक्षा घेताल नाही ते तर ऑटो रिक्षावाले आम्ही 2 जण होतो, आम्ही विचारलेलं तर आम्हाला डायरेक्ट 2000 बोललेला, पण बार्गेनिंग करून कमी करतात ते लोक. ऑटो रिक्षा करून तुम्ही फिरू शकता ते 2 पॉईंट प्लस बदामी. तर हक्का 1 दिवस पण खूप झाला, 1 दिवस पण नाही, अर्ध्या दिवसामध्ये तुमचं फिरून होईल कारण की जवळजवळच पॉईंट आहेत आणि छोटी आहे बदामी खूप. तर आम्ही तर हम्पीला आलतो, हम्पी फिरून मग आम्ही हम्पीला 1 दिवस एक्स्ट्रा दिलता. तर 4थ्या दिवस हम्पीमध्ये काय करायचं म्हणून आम्ही इकडे बदामीला निघून आलो. 3 तासाच्या अंतरावरतीच हम्पीपासून बदामी. तर तुम्ही असा प्लॅन करू शकता, हम्पीला येत आहे तर बदामीही करा, बदामीला येत आहे तर हम्पी पण करा. मोस्टली तर हम्पीचाच प्लॅन करा, हम्पी पण खूप सुंदर आहे. हम्पीवरून पण तुम्ही बदामीला येऊ शकता. बदामीमधला सर्वात सुंदर पॉईंट मला जो आवडला तो भूतनाथ टेम्पल. भूतनाथ टेम्पलला खरंच या आणि तिथे येताल तर तिथे थोडा वेळ रेस्ट पण करा, म्हणजे बसू शकता तुम्ही कारण की जाम वेगळाच वाईब आहे. मी तर 2 तास तिथे बसून काढले. त्यामागे एक रिझन पण होता, माझी ट्रेन पण होती, ट्रेनला टाईम होता म्हणून पण मी तिथे बसून राहिलो. पण अशी पण खूप लोक होती की तिथे बसून राहत होते कारण की मस्त वाईब आहे त्या भूतनाथ टेम्पलमधला. तर इथे मी ब्लॉग आजचा एंड करतोय. तर असा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा आणि सारखं मी हम्पी बोलतो कारण की मी हम्पी पण केलं आहे ह्याच्या आधी. तर तुम्ही हम्पीचे पण ब्लॉग बघा, त्यालाही चांगला सपोर्ट द्या आणि बस. थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. फॉलो करा, सबस्क्राईब करा.